देखिए उन्होंने अपने 40+ टीम को शुभकामना भेजे हैं। बहुत बहुत जल्द पे ज़्यादा आपका भी स्वागत है। अच्छे देखिए हरपन मौला खिलाड़ी और ये रहती है। देखिए 40+ क्रिकेट पीछे नहीं रहा, बहुत आगे निकल चुका है। इसलिए तो तभी मैंने 3 साल पहले भी ये बात बताया था, खास करके 40+ के खिलाड़ियों के लिए, लेजेंड के लिए मैंने ये डायलॉग बनाया था कि बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कम नहीं हो जाता है। अब रेगुलर युवा टैलेंट कितनी भी आने दीजिए, और जो 40+ जो लेजेंड करके बैठे हैं ना, वो एक्सीलेंट है। कहा जाता है ना, हम कुछ करके बैठे हैं, डर के नहीं, हम लड़के बैठे हैं। तकदीर दादा कालन देखिए इस वक्त हम देख सकते हैं पूरी उनके। हॅलो बघा हेदुटण्याचे आमचे निलेश शेठ भंडारी इथे आहेत। त्यांनी एक बक्षीस लावलाय धैर्य निलेश भंडारी यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 3000 रुपये आणि 3 चौकारांसाठी 2000 रुपये। बघा फलंदाजांना सुवर्ण संधी आहे। धैर्य निलेश भंडारी हेदुटणे यांच्या वतीने पारितोषिक आहे। थँक्यू। क्या बात है। यहाँ पर निलेश दादा भंडारी देखिए रेगुलर में भी देखिए कैश प्राइज लगाए थे। यहाँ पर संदीप सर से बताए 2 टीम देखिए आज फाइनल तक पहुंचता हुआ, जहां पर 40+ में भी टीम देखिए। ऐसा मौका है ना जिंदगी में कभी कभी आता है और बड़ा अच्छा तरह से एंजॉय कीजिए। मोटा गांव टीम में देखिए रेगुलर का लीजिए या 40+ का लीजिए, धोनी रहते हैं इनके टीम में। मानिक भूर देखिए, एक बीरनाथ देखते हैं रेगुलर में, एक मानिक देखिए यहाँ से दोनों टीम में देखिए यहाँ से। हॅलो आणि जेके एंटरप्राइजेस यांच्या वतीने जो कोणता फलंदाज 3 षटकार ठोकेल लगातार त्याच्यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे तब्बल 6000 भेटू शकतात। तर हेदुटणे गावचे आमचे सन्माननीय पाहुणे, आदरणीय उद्योजक तकदीरजी कालन या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। त्याचबरोबर विजयजी कालन, अखिलेश कालन, देवानंद भंडारी, दीपक कालन, ओमकार पावशे आणि ओमकार पावशे हे सर्व मंडळी आज या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत। त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। चलिए संदीप सर देखिए बात करेंगे। लगभग उनको एक सीजन में देखिए यहाँ से 3 या 4 हज़ार का नोटबुक लग जाता है। खास करके जो डायरी हम संदीप सर का देख सकते हैं, यहाँ से पूरे मेहमानों का लिखा चुका रहता है। 3 या 4 हज़ार मुझे लगता है साल भर में उनके डायरी जाता होगा। बहुत सारी टूर्नामेंट पूरी कवर करते हैं। संदीप सर पिछला मैच का मैन ऑफ द मैच रोहित है। एडुसने के देखिए रोहित मात्रे आई है, पिछले मैच के मैन ऑफ द मैच संदीप सर है। शिवाजी दादा गुरपेकर देखिए इस वक्त आते हुए और साथ में चाय भी लेकर आए कहते ना, समय पर चाय, समय पर राय और समय पे। शिवाजी दादा गुरपेकर देखिए बात करेंगे। चलिए रोहित आइए, पिछले मैच के मैन ऑफ द मैच। ओ ये चलिए खींचकर मारा है, ऊंचाई ली यहाँ से, लंबाई की देखिए। जो लंबा ब्रेक था ना, मुझे लगता है हेडविश ने टीम उसमें थोड़ा एनर्जी बढ़ाए। डिनर के बाद एक अच्छा शुरुआत है यहाँ से। 4 रन आता हुआ 1 बाउंस लेकर गया। आगे रंगा भी एनर्जी बढ़ाकर आएंगे फाइनल में। ओह मिड ऑफ के ओवर से देखिए संदीप सर देखिए आज रेगुलर क्रिकेट में और 40+ में बहुत फर्क दिखता है। रेगुलर खिलाड़ी जाते हैं शुरुआत से उल्टा पुल्टा खेलना शुरू करते हैं, लेकिन ये देखिए क्लास आज भी बता रहे हैं भाई, जिस स्कूल में आप टीचर हो तो वहाँ के हेडमास्टर हम रह चुके हैं। कितना बढ़िया क्लास दिखाई देखिए यहाँ से। बैट का फ्लो कितना अच्छा था, मिड ऑफ को चिरा यहाँ से, लॉन्ग ऑफ खुला था यहाँ से, 4 रन आता हुआ यहाँ से। इसलिए आज 40+ क्रिकेट में ना कमेंट्री करने में बहुत मज़ा आ रहा है। पहले इनकी जब शुरुआत थी ना, गिर रहे थे, पड़ रहे थे, लटक रहे थे, भटक रहे थे, लेकिन अब देखिए क्लास अवेश दादा बहुत बहुत है। पूरा एंजॉय इस टूर्नामेंट में लिया गया। पिछले 6 नाइट से देखिए यहाँ से लंबा चलने वाला नाइट है। और स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी के बाद देखिए बहुत सारी टूर्नामेंट्स है चलता हुआ। शायद इस वक्त उम्बारली में भी एक चलता हुआ। तकदीर दादा कालन देखिए इनकी तरफ से भाई 3 गिनकर 3 छक्के के लिए देखिए 5000 कोई भी बैटर के देखिए पूरी बैटर के लिए हेडविशने के दिए। हाँ आणि बाबूशाह इथे जियांशी जीत कालन याच्या वतीने देखील 3 लगातार 3 षटकार 3000 आणि लगातार 3 चौकार 2000
हेदूटने टीमचा कोणताही फलंदाज हा पारितोषिक त्याच्यासाठी दिला जाईल. बक्षिसांची लयलूट आहे. हाँ चलिए पैसे के देखिए यहाँ से सिर्फ पे टैलेंट नहीं पैसे भी बहुत है हेडूस में. नहीं देखिए जहाँ टैलेंट रहता है वहाँ पैसे भी रहता है. देखिए चौथा चिट्ठी भी आता हुआ यहाँ से हेडूस ने टीम के लिए. देखिए जेके एंटरप्राइजेस इनकी तरफ से 3000 जिक्र करूंगा मैं. जैसे पहला रन बता देते हैं. रन कहाँ पहुँच गया भाई. 11 रन से देखिए बात करेंगे. यहाँ से हम बता देते हैं फिर से एक बार. बहुत सारा कैश प्राइज लगा यहाँ से देखिए. जहाँ पर हेडूस ने टीम के लिए देखिए बात करेंगे. जेके एंटरप्राइजेस इनकी तरफ से 3000 हेक्ट्री के लिए. और नीलेश दादा भंडारी देखिए इनकी तरफ से छक्के के लिए 3000, चौके के लिए 2000. तकदीर दादा कालन देखिए इनकी तरफ से देखिए भाई 5000 छक्के के लिए यहाँ पर कोई भी बैटर के लिए. और वहीं बात करेंगे जियान से जीत कालन देखिए इनकी तरफ से 3 छक्के के लिए 3000, चौके के लिए 2000 हेडूस टीम की पूरी टीम के लिए यहाँ के. बहुत बढ़िया देखिए 40+ देखिए अभी भी कितना देखिए क्रिकेट. चलिए दोनों टीम देखिए यहाँ से फाइनल में पहुंचे हैं. लेकिन पहला विकेट गिरा है यहाँ से. हेडूस ने गांव में वापस होली मनाया जाएगा. हाँ थोड़ा सा यहाँ पर पप्पू तोड़कर लेग बाय से अंपायर माफी चाहेंगे. अंपायर थोड़ा सा कैश प्राइज बहुत लगा है. अंपायर की तरफ नजर निगाह होना जरूरी है. पूछो क्या चलिए यहाँ पर अंपायर ने मुझे लगता है वो जो इशारा किया शायद लग रहा है हाइट फैक्टर का उन्होंने किया लग रहा है. हाँ वो देखिए थोड़ा डाउटफुल रह गए अंपायर मुझके लिए कि लेग बाई का अपील था. लेकिन उन्होंने हाइट फैक्टर का इशारा दिए. रवि दादा भूर देखिए हम देख सकते हैं हिमांशु एंटरप्राइजेस है. बहुत बढ़िया देखिए. संदीप सर बात करेंगे आज हमारे रायगढ़ समालोचक एसोसिएशन में देखिए विश्वनाथ सेठ मस्कर रवि दादा भूर हुकुम के इक्का. तर इथे एक सन्मान आपण घेतोय. एक 40+ चे जबरदस्त असे क्रिकेटर आणि उत्तर विभाग अध्यक्ष पनवेल तालुका यांचा सन्मान आमचे प्रीतम पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. मी आवेश मस्कर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते प्रीतम पाटील पडघेगाव यांचा सन्मान इथे करायचा आहे. त्याचबरोबर संदेश मात्रे वलवली यांचा देखील आपण सन्मान करायचा है. संदेश या नहीं हमेशा देखिए संदेश दादा हम देखते हैं यहाँ पर रवि दादा लीजिए प्रीतम दादा के साथ देखिए. आज थोड़ा सा हम सत्यवान मात्री सर को मिस कर रहे हैं संदीप सर. नहीं तो और अच्छा माहौल बन जाता. और ये चलिए भाई यहाँ पर. लेकिन बैटर देखिए आज हेडूस ने और टीम देखिए भाई बात हेडूस ने और टीम लीजिए. हेडूस ने 40+ लीजिए. आज मन बना कर आए हैं भाई. यहाँ से कुछ लेकर जाएंगे या बड़ा ट्रॉफी लेकर जाएंगे ये देखो वक्त बताएगा. क्योंकि मोठागाव टीम देखिए सामने उतना बड़ा चुनौती है. तर शिरढोणचे अनिल पाटील यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. उत्तम पाटीलसाठी ना उमेश पाटीलसाठी. हा डावखुरे आताचा फलंदाज. त्यांनी जर लगातार 3 षटकार लगातार 3 चौकार मारले तर त्याच्यासाठी 10,000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. तर रविशेठ भोईर यांचा सन्मान इथे केला जातोय. नक्कीच मी आवेशला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते रविशेठ भोईर हिमांशु एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रायगड समालोचक असोसिएशनचे संस्थापक रविशेठ भोईर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. चलिए रवि सेठ भोईर कहा जाए तो संदीप सर कौन इनकी गेंदबाजी भूल सकता है. डांडी 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 कितनी बैटर की एक कोलवाडी गावाला जबरदस्त त्यांनी क्रिकेटची दिशा दाखवली आणि सध्या घडीला 40+ मध्ये कार्यरत आहेत आणि उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे हिमांशु एंटरप्राइजेस याचं.
तर त्यांचा सन्मान इथे होतोय. अभिनंदन रविशेठ. संदेश म्हात्रे चला या. तर याचबरोबर आमचे शिवसेना शाखा प्रमुख धरणा गावचे आदर्श व्यक्तिमत्व बालाराम मडवी यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर नक्कीच त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत है. चलिए बात करेंगे यहाँ पर बहुत बड़ी अतिथि मान्यवर टीम का स्कोर देखिए यहाँ से 21 रन देखिए हमारे दर्शन दादा फुलरे देखिए बात करेंगे. बहुत देखिए इन्होंने 10 साल पहले हमारे हौसला बुलंद किए थे. मैक्स सर कमेंट्री में बहुत मनोबल बढ़ाए, उन्होंने हौसला दिलाया. यहाँ से भूला नहीं बिल्कुल दर्शन जी, आपको लग रहा होगा बाबूशाह नहीं. चौका देखिए आते हुए यहाँ से, जो कहते ना मुसीबत का समय, वो जो लम्हा जिंदगी की शुरुआत उसे नहीं. कब लोग बचपना कभी नहीं भूलते हैं, तो उसी तरह से जो यहाँ पर टीम का देखिए शुरुआत है अच्छा हुआ. लेकिन 2 ओवर कंप्लीट है. टीम का स्कोर देखिए बात करेंगे यहाँ से 25 देखिए 25. थोड़ा चलेंगे, डीजे के पास मौका है यहाँ से. लिखे संदेश दादा माथे देखिए हम देख सकते हैं. और हिमांशु एंटरप्राइजेस है रवि दादा फिर देखिए फिटनेस बहुत बढ़िया रखे बनाए रखे यहाँ से. और यही बताए कि कलुवाड़ी का एक समय के रफ्तार के सौदागर डांडी डांडी गुल, लेकिन पहला विकेट गिराते थे, अब गाड़ी की लाइन लगा रहे हैं. कोई बात नहीं, कांग्रेचुलेशन रवि दादा, ऐसे आगे बढ़ते रहिए. हमें अभिमान है कि हमारे रायगढ़ समालोचक एसोसिएशन में देखिए यहाँ से प्रीतम दादा बहुत बढ़िया. देखिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 29 रन. बहुत सारे देखिए हमारे प्रमोद दादा अगला लीजिए, सत्यवन मात्रे से लीजिए, बहुत सारे देखिए मैनेजमेंट जुड़ कर गए यहाँ से. ठीक है माली सर भी. और टीम का स्कोर देखिए यहाँ से 29 देखिए 29 तक पहुंचा है. चलिए जगदीश दादा भंडारी देखिए, इनकी तरफ से और एक कैश प्राइज 3 छक्के के लिए 1500. मैक्स सर देखिए यहाँ पर नोट है, यहाँ पर पूरे एग्जाम के जैसे जिक्र करेंगे. यहाँ पर जैसे चौका लगा है, चौके के ऊपर भी देखिए कैश प्राइज है. यहाँ पर खास करके जियान से जीत कालन देखिए, इनके जियान से जीत कालन इनकी तरफ से देखिए बात करेंगे 3 चौके के लिए 2000 है. और चौके की थोड़ी बात कर लेंगे यहाँ से. और वहीं देखिए नीलेश दादा भंडारी देखिए, इनकी तरफ से भी 3 चौके के लिए 2000 है. और बाकी के देखिए छक्के के लिए प्राइज है, जिक्र करेंगे यहाँ से, जैसे एक छक्का आएगा या ओवर कंप्लीट होगा. टीम का स्कोर देखिए 29 रन बनाए यहाँ से. तकदीर दादा कालन देखिए इस वक्त VIP डाइस में हम देख सकते हैं, धन के साथ बड़ा मन. वो सीधा खेले यहाँ से, फील्डर हैं बस देखते रह गए भाई यहाँ से. और एक 4 रन आता हुआ यहाँ से, लेकिन एक डॉट गेंद रह गया बीच में. डीजे बहुत बढ़िया देखिए यहाँ से क्या सरप्राइज है. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 33 रन यहाँ से. बहुत बढ़िया देखिए यहाँ पर हम अक्सर बात करेंगे नीलेश मात्रे देखिए, लेफ्टी राइटी, आज भी देखिए कोई रेगुलर में खेलता है बल्लेबाज है, हम इनका जिक्र कर लेते हैं. बहुत देखिए गेंदबाज को परेशान किया उन्होंने बल्लेबाजी में अपनी टेनिस क्रिकेट के हिस्ट्री में. और आज उनके सामने देखिए यहाँ से बहुत बढ़िया 2 चौका ढूंढ कर लाइन. लेफ्ट हैंड गेंदबाज और लेफ्ट हैंड बैटर के सामने थोड़ा मुश्किल बन जाता है.
रोहित म्हात्रे देखिए, इन्हें आवाज भी हमने दे चुके हैं 2-3 बार। आइए रोहित म्हात्रे, मैन ऑफ द मैच का अवार्ड लेकर चाहिए। और एक लिस्ट आता हुआ देखिए, उमेश दादा पाटिल 10,000, अनिल दादा पाटिल से उमेश दादा, अनिल दादा पाटिल देखिए इनकी तरफ से यहाँ पर शीडन गांव देखिए यहाँ से 10,000 किस चीज़ों के लिए, और उमेश पाटिल के लिए खास करके देखिए 3 छक्के के लिए 10,000, अनिल दादा पाटिल इनकी तरफ से शीडन। क्या बात है, रंगा आए भाई, आता रंगा था अली मैच। रंगा भाई देखिए थोड़ा मूड बनाकर आए, और डीजे तैयार रही यहाँ पर। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 36 देखिए 36 रन बनाए यहाँ से। कुछ तो दर्द छुपा है सीने में, वरना यूं मजा आता पीने में। अब रंगा भाई देखिए आते हुए मूड बनाकर, 5 गेंद हो चुका है, अभी एक ही गेंद बचा है। फाइनल मैच है देखिए यहाँ से 40+ का, और बड़ी मान्यता दिया गया इस टूर्नामेंट में। 48 टीम है, और जिसमें देखिए 2 टीम है। यहाँ से देखिए गेंद बचा इस ओवर का, आखिरी अंतिम है। हल्के हाथों से खेले यहाँ पर, समझदारी क्रिकेट देखिए यहाँ से। कहते ना बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो, बल लड़ना सिखाता है, बुद्धि जीतना सिखाता है। ओ नीलेश म्हात्रे देखिए निशाना कितना अच्छा लिए थे, लेकिन चूक गए यहाँ पर, और जहाँ पर मुझे लगता है तीसरा हॅलो लेग पास से 3 रन आता हुआ। टोटल देखिए तर निलजे गावचे शाखा प्रमुख सन्माननीय सुभाष पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय। एक जबरदस्त नाईटच्या स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय सुभाष पाटील, आणि त्याचबरोबर पाहतोय आपण त्यांचं इथे आगमन झालं आहे, तर त्यांचं स्वागत आहे। नहीं संदीप सर, इस साल हमने बहुत चर्चा की है, रामकृष्ण जब बल्लेबाजी में उतरे हैं नारिवली के लिए, कि सतीश दादा पाटील स्मृति ट्रॉफी में देखिए उन्होंने बाइकर मेन बने चला थे। मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आपण बाकी ठेवली होती, कारण थोडीशी घाई गडबड आपली नक्कीच होती। तर मी तकदीर कालन यांना विनंती करेन, तसेच बालाराम मडवी आमचे धरणा गावचे शिवसेना शाखा प्रमुख यांना देखील विनंती करेन। बालाराम मडवी या आपण, माजी सरपंच तकदीरजी कालन, आणि त्याचबरोबर आमचे बालाराम मडवी, तसेच आमचे दादा विजय कालन आणि निलेश कालन यांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅच देतोय। आज तो हेडोश ने पूरे गांव जागा होगा, बच्चे से लेकर बड़े तक। पापा भी खेल रहे हैं, बेटे भी खेल रहे हैं, किसी के पापा है तो किसी के बेटे हैं यहाँ मैदान में। सुभाष दादा पाटिल की बात करेंगे, मैक्स सर सुभाष दादा की बात करेंगे ना, जिस तरह से स्कायरा 11 के नाम से देखिए वर्ल्ड टीम आज जो आगे पहुंचा है, तो उसी तरह से चेंज द गेम ओडोली टीम है अगर पर्दे के आगे आई है। चेंज द गेम ओडोली बहुत टीम अगर पर्दे के आगे आज इतनी सफल टीम बनी ना, जिसमें सुभाष दादा पाटिल बहुत बड़ा बिग पैकर देखिए यहाँ से उभर कर आए हैं, और हेडुश ने टीम भी शायद है स्कायरा 11 के नाम से, मुझे लगता है 2 ट्रॉफी आएगी। नहीं, उनके घर की टूर्नामेंट में भी था निश्चित रूप से, सोनार पड़ा मोटी दिशा, बहुत सारी टीम को पैकर करते हैं, अच्छी बात है। यहाँ से कहीं टैलेंट को देखिए आगे लेकर आते हैं, जिसमें देखिए मैंने जिक्र किया यहाँ पर नीलजे के सुभाष दादा पाटिल, क्योंकि देखिए चेंज के मोडोली टीम देखिए जब शुरुआत थी उनकी, वहाँ से उन्होंने सपोर्ट किया एक बड़ी पैकर के रूप में। देखिए जब आप टीम बड़े होते हैं तो कई पैकर मिल जाते हैं, लेकिन जिन्होंने शुरुआत में आपको ऊपर तक लाया, ये बड़ी बात होती है। जिसमें देखिए हम सुभाष दादा पाटिल, और जिस तरह से आकाश दादा पाटिल, स्कायरा आदेश दादा बोल, देखिए आइए स्वागत है आपका भी। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 40 रन बनाए यहाँ से। मुन्ना देखिए लकी ड्रॉ में बहुत अच्छा मेहनत लिए, शाम के समय क्या लाइन लगा था उनके पास कूपन के लिए। बालाराम दादा मरवी देखिए इस वक्त हम देख सकते हैं, नहीं काफ़ी समय से आए निश्चित रूप से, अच्छे देखिए इनकी स्माइल है ना, बालाराम दादा मरवी की लाखों की स्माइल है, एक मुस्कान 1000 बार कुर्बान इंसानों के ऊपर। तो चलिए मैच की थोड़ा कर लेंगे ना, 40 तक पहुंचे हैं, लेकिन से कहते ना वुड से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा। गेंद को छोड़ते हुए यहां से, और एक डॉट गेंद निकलता हुआ यहां से, बहुत बढ़िया। देखिए बैटर की बात करेंगे तो यहां से उमेश पाटिल ने
और इनकी बल्लेबाजी के लिए खास करके 10,000 देखिए अनिल दादा पाटिल इनकी तरफ से हैट्रिक छक्के के लिए। और इसके साथ साथ जिक्र करेंगे और बढ़िया ड्राइव यहाँ पर है जेके एंटरप्राइजेज देखिए इनकी तरफ से 3,000 है। दूसरे के लिए भागते हुए नीलेश दादा भंडारी इनकी तरफ से भी छक्के के लिए 3,000, चौके के लिए 2,000। तकदीर दादा कालन छक्के के लिए 5,000। जगदीश दादा भंडारी 1,500। जैन से जीत कालन देखिए इनकी तरफ से 3,000 छक्के के लिए, चौके के लिए 2,000। अनिल दादा पाटिल देखिए हर छक्के के लिए 2,000, खास करके उमेश पाटिल क्या बात है देखिए हर छक्के की यहाँ पर ऊंचाई ले ली है, लंबाई की कमी पड़ गई। वो नीलेश मात्रे कैच इनके हाथों से निकलता हुआ यहाँ से। फिटनेस देखिए कितना बढ़िया बनाकर अभी भी रखे हैं। रेगुलर में इनके सुपुत्र देखिए ओम अच्छे काम कर रहे हैं। किरण दादा पाटिल के साथ एक लेजेंड के साथ ओपन करने उतरते हैं। टीम में चुने जलपेश दादा भूर देखिए उन्होंने भी टीम को पूरा शुभकामना भेजे। पूरा देखिए जब टीम आपकी उतरती है ना मैदान पर, यही बात करते हैं 11 खिलाड़ी या 12 खिलाड़ी के लिए पूरे गांव देखिए आपके पीछे रहते हैं। और ये देखिए अंपायर बताए यहाँ से अपील था थोड़ा सा हाइट फैक्टर जो उछाल था यहाँ से, जिसके कारण बेनिफिट फायदा बैटर को गया। यहाँ से लेग बाय आता हुआ यहाँ से स्कोर देखिए जाकर पहुंच गया है 45 रन। देखिए अंपायर कभी कभी हमारे नजरें भटक जाता है, काफ़ी सारा कैश प्राइज लगा है, इसके लिए हम नहीं जाना चाहते मैच से दूर रहे, लेकिन वो भी जिक्र करना जरूरी हो जाता है जो टीम को इतना सपोर्ट कर रहे हैं, कैश प्राइज लगा रहे हैं। इसलिए जो कमेंटेटर है ना इनकी नज़रें कभी इधर उधर होती हैं। और उसमें देखिए अच्छा काम हमारे कल्पेश पाटिल सर ने अच्छा काम किया, क्योंकि उनकी मदद से हम लगातार स्कोरिंग अच्छी आपको गेंद बल्लेबाज क्या कर रहा है ये जानकारी हम बेफिक्र दे सकते हैं। और अगर उनके साथ साथ जो रिप्ले लीजिए क्या हुआ पिछली गेंद में ओवर में कितना क्या हुआ वो देखिए हमारे फॉर्चून इवेंट लाइव ये भी अच्छा काम करते हुए। सैल्यूट है सभी की यहाँ पर काम को मोहतरम दादा। देखिए हम देख सकते हैं जहाँ कॉइन बॉक्स में देखिए 9-10 सालों के मुझे लग रहा है संघर्ष कर रहे हैं नावाली टीम 40+ के लिए शायद मुकाबला एक जीते थे अब दूसरा। बहुत बढ़िया देखिए हर किसी ने मिलकर अपना मेहनत लिए हैं, अपने काम को अच्छे अंजाम दिए हैं, तभी देखिए एक सक्सेसफुल देखिए कहते ना सक्सेस पाने के लिए दर्शन जी हमेशा एक्शन की जरूरत रहती है और पूरी मैनेजमेंट हर समय एक्शन में रही और एक्शन के अंदर रिएक्शन भी बड़ा अच्छा निकल कर आया। कहते ना सफल होने के लिए सिर्फ बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है। इन्होंने हर नाइट अच्छा संघर्ष किए मैनेजमेंट पूरा कमेटी, यही तो बात बताया विश्वनाथ सेठ मस्कर देखिए सभी के दिल में राज कर दे। और ये चलिए खेला यहाँ पर, ये चलिए डगआउट से देखिए चिल्लम हो रहा है। मुझे तो वो करण अर्जुन पिक्चर की याद आ गया, भाग भाग अर्जुन भाग भाग। ऐसा देखिए डगआउट से शोर हो रहा था भाग भाग। बोलो बोलो अंपायर। चलिए यहाँ पर टोटल कहाँ पहुंच गए अंपायर? तीसरे अंपायर किधर गए? चलिए डीजे तब तक थोड़ा रंगा भाई को नचाइए, जैसे हम डिसीजन आ जाएगा टोटल आपको पूरा बता देंगे। हेलो हाथ का रिएक्शन क्या था? मैं यहाँ पर संदीप सर अगर माइक उनके हाथों में होता कहाँ लगाते हैं? चला चला स्कायरा 11 वहाल आणि स्कायरा 11 हे दुटणे आकाश दोन्ही संघांना ज्या संघ मालकाने पुरस्कृत केलाय त्यांच्याच दोन्ही टीम फायनल मध्ये पोहोचतात। खऱ्या अर्थाने पॅकर्स असा असायला हवा। यस कॉइन असेलच ना आता शेवटचा कॉइन। सुभाष दादा पाटील यांना विनंती करेन की दादा यावं आपण। तसे आमचे बालाराम मडवी, बालराम या, पण इथे सन्मान देखील लगेच घेणार आहोत। चला मेगा फाइनल है। चलिए 47 बनाए, 48 की जरूरत है यहाँ से।
तेच हॅलो. तर आमचे धरणा गावचे आदरणीय बालराम शेठ मडवी हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत आणि सुभाष दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे टॉस करतोय. हॅलो. स्कायरा 11 वहाल आणि स्कायरा 11 हेदूटने. तर चला आमचे नानाशेठ पाटील आलेले आहेत. तेच मगाशी आम्ही 40+ सामने रेग्युलरचे पाहिले तुमचे. नाना बाहेर होते ते आलेले आहेत. चला टॉस जिंकलाय तो या हेदूटने टीमने. तर टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? बॅटिंग घेऊन. कारण वहाल संघ आहे रायगड तील एक. हॅलो. तर बॅटिंग करण्याचा निर्णय समोर वहाल संघ आहे. तर कसा सामना होईल? सामना चांगलाच करू आम्ही. आज 2 संघ हेदूटने गावचे इथे खेळताना दिसतात. कसं वाटतंय? चला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर घनश्याम आहे. घनश्याम लकी कॅप्टन म्हणून ज्याची ओळख आहे. घनश्याम टॉस गमावलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. तू टॉस जिंकला असता निर्णय काय असता? फलंदाजी घेतली असती. आता क्षेत्ररक्षण करायचा. किती समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी स्कोअर करण्याचा थांबवण्याचा प्रयत्न राहील आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न राहू. चॅम्पियन होण्यासाठी हा सामना आहे. कसं वाटतंय फायनलमध्ये पोहोचल्यानंतर? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि जर संघ मालकाच्या बद्दल काय बोलायचं असेल तर कमी काय बोलू शकत नाही. कारण दोन्ही संघ आकादाच्या नाव स्कायरा 11 या नावानेच खेळत आहेत आणि आकादांचा धन्यवाद आमच्या दोन्ही संघांच्या एंट्री टाकतात म्हणून. चला क्या बात आहे. चला दोन्ही संघ आणि दोन्ही संघाने त्यांच्या विश्वासाला सार्थ कामगिरी केली. आकाश शेट यांच्या नागावचे बालकृष्ण पाटील देखील आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे नाना शेट आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. बालकृष्ण केशव पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. नागावचे हे सर्व मान्यवर आपण पाहतोय. कारण मगाशी आम्ही उल्लेख केला होता नानांचा की पण उत्तम शेट यांनी सांगितलं की ते प्रोग्रामसाठी बाहेर आहेत आणि नाना शेठ उत्तम शेठ यांच्या वतीने हे लकी ड्रॉ होते. इथे 11 लकी ड्रॉ त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि ती फ्री ऑफ कॉस्ट. आणि 11 का हा दिले कारण तुमची वाट पाहिली आम्ही उत्तम शेठ होते. पण ती 11 अशी बक्षिसं की विश्वनाथ शेठ मस्कर यांचा 11 तारखेला वाढदिवस आहे असतो आणि त्या 11 बक्षिसे त्यांच्या वतीने. तर नाना शेठ तुमचं देखील धन्यवाद आम्ही करतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतोय. बोलूया आपण मॅचकडे. ऐकूया मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू संदीप पाटील सर. थँक्यू बाबू शाह सर. आपण बोलूया मोठ्या सामन्याकडे. मोठा सामना 48 धाबा कोटाच्यात. मगाशी मात्र फार दमछाक झाली. या संघाची मोठागाव संघाला 35 धाबा कोटायच्या होत्या. मगाशी दमछाक झाली. आता वेळ बदलली. सामना बदलला. 23 धाबा फक्त कोटायच्या होत्या आणि त्या धाबा देखील कुठताना दमछाक झाली. आता वेळ बदलली. काल बदलला. मोठागावचे आमचे GTCचे प्रॉपरेटर सन्माननीय जलपेश भोईर हा सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे JP तुमचं. त्यानंतर आमचे यस सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आमचे काळन साहेब देखील आले. तकदीर काळन माजी सरपंच त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय आणि वळतोय सामन्याकडे. मोठ्या महत्त्वपूर्ण सामन्याकडे आपण ॲग्युगेट करतोय. गणेश माते देखील हा सामना एन्जॉय करतात. तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. या गोलंदाज विश्वास पाटील. टाकेला फलंदाज उलटा पुलटा निलेश मात्रे. जबरदस्त क्रिकेटर. एक अटॅकिंग क्रिकेटर मैदानावरती बघायचं आहे. 40+ क्रिकेट. नॉस टाकला नितीन भोईर. पहिला चेंडू. वारा शॉट. क्लासिक स्ट्रोक. फेकून दिला चेंडूला. P1चा सुंदर बापर. सीमा पलीकडं खणखणीत चौकार. तोच निलेश मात्रे डॉन आहे आणि त्याच्यासाठी गाणं इथे डेडिकेट केलं आमच्या चंदू दादांना. अजून एक फटका. क्लासिकल स्ट्रोक.
चेंडू फेकून दिला फालेक रिझनला. अजून एक दमदार चौकार. 2 चेंडू 2 चौकार 8 धावा. पंच काहीतरी कोण करतात. नावाने खेळली जाणारी स्पर्धा, त्यामुळे सर्वांचा जल्लोष आनंदाचा क्षण, सर्व आनंद लुटत असताना आमचे भोईर साहेब देखील स्वागत आहे तुमचे देखील या मैदानामध्ये. सर्वांचं आम्ही स्वागत करतो. 2 चेंडू 2 चौकार कारण धाबा कुटायच्यात मार मोठा धावांचा पाठलाग करायचा आहे आणि फायनलचा सामना आहे 40+ क्रिकेटचा. 32 संघाच्या माध्यमातून हा सामना केला जातोय. सूचना तिकडे 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 त्या माईकवर सांग प्लीज. रिदम तोडू नको, मोठी मॅच आहे. 2 चेंडू 2 चौकार मारत मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये, मजा येईल. निलेश मात्रेमध्ये चांगली फटकेबाजी करतोय. ऑन साईडला फटके खेळत असताना कारण त्याचा स्टान्स फार वेगळा असतो. कधी तो उजव्या हाताने खेळणार तर कधी डावकऱ्या हाताने. बघा आता ग्रिप चेंज केली, उजवा झालाय आणि उजव्या देखील हाताने फेकून दिलाय. पहिला षटकार. निलेश ही इज ऑन फायर. वारंवार आम्ही अनाउन्समेंट करणार. फायनलचा सामना आहे. चला 2 चौकार 1 षटकार मैदानावरती आणि धावाले त्यात 14 धावांचा या तर सुलसुलाट सुरू केलाय. सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट करत असताना पिवनचा सुंदर वापर केलाय निलेश मात्रेनं. पुन्हा एकदा ग्रिप चेंज केली. वॉटर शॉट, क्लासिकल स्ट्रोक, फेकून दिला चेंडूला लोकांच्या डोक्यावरनं. आता निलेशला थांबवणं कठीण आहे. मगाशी 2 चेंडू 2 चौकार, आता 2 चेंडू 2 षटकार. आता उजव्या हाताने फसला फटका आणि मोठा धक्का. या नो माय हो माय गॉड. हा जेल सुटलाय की सामना सुटलाय. भीमा काळांकडनं ही अपेक्षा नव्हती कारण 40+ क्रिकेट त्यानं भरपूर वर्ष खेळलंय आणि हा झेल नव्हता तर हा सामना होता. निलेशला जीवनदान म्हणजे स्पर्धेतनं फायनलचं तिकीट तुम्हाला जरी मिळालं तरी चॅम्पियन होण्यापासून थोडंसं दूर राहावं लागेल. कारण ज्या निलेश मात्रेनं धावांचा सुलसुलाट केला, सुरुवातीपासून अटॅक क्रिकेट केलाय. पहिले 2 चौकार, नंतर 2 षटकार. आता मात्र फसवलं होतं गोलंदाजानं, मात्र नाही जमलं. तो झेल सोडलाय. बॅगाच्या झेलची किंमत मोजावी लागेल. 21 धाबा. धाबा कोट्याचे तुम्हाला फक्त 48 आणि 48 धाबा कुठत असताना त्यांना कुठल्याच आतापर्यंत 21 धाबा. आमचे तकदीर काळंदा देखील मंचावरती आहेत. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ बाडे स्मशकामध्ये 13 दिवस सातत्याने मंचावरती होते. त्यांची देखील खूप मोठी जबाबदारी होती या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. संघाला सपोर्ट करण्यासाठी. आणि आमचे करण काळन आमचे कॉमेंटेटर ते जर सामना बघत असतील तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. 21 धाबा 40+ क्रिकेट. ओल्डी गोल्डी क्रिकेट म्हटलं तर 1 धाव आरोग्यासाठी. अर्जुन भाई यांची संकल्पना 40+च्या माध्यमातून चांगलं क्रिकेट एन्जॉय करतो. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. वा बाई वा. मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, झेल टिपलाय. नितीन पाटील चेंडू खाली, फलंदाज बाद. पहिला धक्का मध्ये होती, परतावा लागेल कारण ज्या पद्धतीने निलेश खेळलाय तशीच फटकेबाजी करायची होती. 21 धाबा दापलकावरती. दादा अनाउन्समेंट कमी होईल कारण सामना महत्वाचा आहे. तर आमचे तकदीर कालन यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपये. हे तकदीर कालन आहेत आमचे सरपंच आहेत, गावच्या नावासाठी खेळतात आणि गावचा रुबाब आहेत ते. स्वागत आहे तुमचं देखील तकदीर कालन दादा, तुमचं देखील स्वागत आहे. 21 धाबा षटकात झाली सांगता. जिंकण्यासाठी 48 धाबा कोटायच्या आहेत आणि धावांचा सुलसुलाट केलाय. जेल देखील सुटलाय. बघायचं आहे जेल सुटलाय की चॅम्पियन ट्रॉफी सुटले. येणारे चेंडू 18, 27 धावांची गरज. थरार क्रिकेटचा डीजे.
क्रिकेटचा केलाय, सर्वांचा सन्मान केलाय. आमचे माजी सरपंच तकदीर काळे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. बघायचं आहे हेदुटणे संघ. हेदुटणे संघामध्ये आज जल्लोष असणार आहे. जरी हारले तरी दुसऱ्या नंबरची ट्रॉफी, जरी जिंकले तरी चॅम्पियन ट्रॉफी. रेग्युलरमध्ये तसंच आहे. दोन्ही संघ त्यांच्या फायनलला गेलेत. त्यामुळे हेदुटणे संघामध्ये आज दिवाळी असणार आहे. काल होळी झाली, मात्र आज त्यांची दिवाळी असणार आहे, शंका नाही आहे. 21 धावा, सामना क्लोज आहे, क्लोज एन्काउंटर आहे. निलेशचा सोडलेला जल किती महागात पडेल आणि बघायचं निलेश किती मागणी अजून फंचकर. 21 धावा लुटल्यात या पहिल्या षटकामध्ये. मजा आहे सामन्यामध्ये. रात्रीचं वातावरण 12:24 प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये. चंद्र देखील साक्षीला आहे आणि सुंदर ॲटमॉस्फिअरमध्ये अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा या ॲटमॉस्फिअरमध्ये हा रंगतोय सामना. फायनलचा सामना, सर्वात मोठा सामना. 32 संघ याली पण पाहिले 40+ माध्यमातून. 30 संघांचा गाशा गुंडाळला गेलाय. 30 संघाला पराभूत करून इथपर्यंतची लढाई सोपी नव्हती आणि तो प्रवास त्यानं केलाय. आता अग्निपरीक्षा द्यायची आहे. जीवाचं रान करा. चॅम्पियन बनणं महत्वाचं आहे. उद्या टेनिस विषयामध्ये एकच प्रश्न विचारेल, हु विल बिकम अ चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट. तेव्हा उत्तर तुमचं नाव असलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. राऊंड विकेट वेगळ्या पद्धतीने केल्याचा प्रयत्न कर. यावर्षी पंचांचा काहीतरी इशारा येतोय. डेड बॉल पंच, डेड बॉल. जास्त दमवू नका, त्यांना 40 प्लसचे खेळू आहेत. लवकर सामना संपवा. कारण मगाशी आम्ही 40 प्लसच्या खेळूंची चर्चा केली. दमचाक होते कारण फिटनेसचा प्रभाव आणि त्यातमध्ये रात्र आहे. चला सामना सुरू करूया आपण. आणि अजून त्यांना खेळायला जायचं आहे. क्या बात आहे. उंबारलेल्या स्पर्धा सुरू आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं चॅम्पियन बनण्यासाठी जीवाचं रान करा. कारण यावर्षी आपण पाहिलं वर्ल्ड कपमध्ये भारताने 10 सामने जिंकले, चॅम्पियन बनू शकला नाहीये, फायदा नाहीये. इथपर्यंत प्रवास सोपा होता, आता अग्निपरीक्षा आहे. वेगळ्या पद्धतीने केल्याचा प्रयत्न, इम्प्रेशन होते निलेशला आणि एकच जामीला दुसऱ्या बॅचचा प्रयत्न, कॉल दिला आणि 2 धावा सहज पूर्ण होतील. एवढं लेझी क्रिकेट नाही चालणार 40+. कारण हे दोटल्या सगळ्याला जिंकायचं असेल तर लक्ष खूप चांगलं सेट केलं आहे. 47 धावा भरपूर आहेत. ते मध्यरात्रीमध्ये 12:30च्या वातावरणामध्ये या भरपूर धावा आहेत तुम्हाला. मात्र जर निलेश राहिला तर या धावा कमी असतील. त्यामुळे मोठा गाव संघाला हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. 23 धावा दापालकावरती आणि 23च्या 23 धावा निलेश मात्र कुठल्यात. हा बघा इम्प्रोव्हायझेशन केला आहे. मात्र बॅकअप हो माय गॉड, चांगला बॅकअप दिलाय. कालनं भीमा कालनं मगाची जेल सुटला. आता मध्ये चुकातनं शिकलाय आणि चुकातनं शिकलं पाहिजे. कारण चुका जेव्हा होतात त्या तुम्हाला बोध देतात आणि अनुभव देखील देत असतात. संदीप पाटील सर, तुमचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. मागचे 7 दिवस हा सप्ताह त्याने डोक्यावर घेतलाय आणि संपूर्ण मान्यवरांचं आगमन केलंय आणि कॉमेंट देखील केली आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे. ते रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. एक काही करू शकतात ते आमच्या विश्वनाथ दादा यांच्या प्रेमासाठी. स्वागत आहे तुमचं. व्हेरी गुड जॉब, कीप गोइंग, ऑल दी बेस्ट. वी आर प्राऊड ऑफ यू, सच अ ग्रेट जॉब. दर्शक धापा कधी आली ती 25 धाबा. अर्ध लक्ष पार केले, अर्धी लढाई जिंकायची आहे. बघायचे भीमा काळनला सोडलेला निलेश माता जेल किती मागात पडेल. पहिल्या षटकामध्ये 21 धाबा कुठल्यात. 2 चौका डावकऱ्या हातानं, 2 षटकार उजव्या हातानं, 1 सिंगल काढले, नंतर झेल देखील सुटलाय. आणि बघायचं काहीतरी समस्यानं तोंड द्यावं लागतं. यस, पंचाची कामगिरी देखील चांगली राहिली. तुमचं देखील कौतुक. कारण कॉमेंट्री शिवाय स्पर्धा होतील, मग ते पंचांशिवाय स्पर्धा होणार नाहीये, हे लक्षात असू द्या. त्यामुळे इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये कॉमेंट्री नसते, ती फक्त लाईव्ह असते. उलटा पुलटा नाही जमलं. यावेळी मात्र चेंडू खाली ठेवला, डाऊन डेलन गोलंदाजी केली. मी मगाशी म्हटलं होतं की 40+ क्रिकेट मला का आवडतं, कारण पॅरागॉन चप्पलपासून सुरू झाला प्रवास आज पुमावर थांबलाय. मध्ये मध्ये ती चप्पल काढायची, नंतर गोलंदाजी करायची. आता तो अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे. मजा आहे सामन्यामध्ये. यस, मजा आहे सामन्यामध्ये. अंगावरती शार निर्माण करायचा सामना. कोण म्हणते 40+ क्रिकेट मात्र बोरिंग असतं. खूप चांगलं, मला फार आवडतं 40+ क्रिकेट. चांगलं क्रिकेट मैदानावरती. राऊंड विकेट, अटॅक केला, उजव्या हाताचा फटका, क्षेत्र पुढे सलकला. ओ माय गॉड, नाहीये. पुन्हा जेल सोडलाय तिथे. पंडित कालन होता. आता बघायचंय जेल मागात पडू शकतील. कॅचेस इन द मॅचेस म्हटलं जातं. रोहित शर्माचा सोडलेला जेल, 264 धावांची नॉट आउट इनिंग, कोण विसरणार. क्रिकेटमध्ये जेल सोडू नका. सोनापाडा संघाने सोडलेला जेल आताच केंद्रीय राज्यमंत्री बारक्या खारीकचा जेल सोडला आणि त्यानंतर 2 षटकार मारले.
त्यामुळे झेलला फार किंमत असते. एखादा झेल सोडलात तर सामना देखील तुम्हाला सोडावा लागू शकतोय. फायनलमध्ये चॅम्पियन बनणं गरजेचं आहे, कारण 32 संघाचा प्रवास शेवटच्या टप्प्यात आलाय. 30 संघांना पराभूत करून 2 संघ इथपर्यंतचा प्रवास केलाय. मात्र आता चॅम्पियन ट्रॉफी तुम्हाला घ्यायची आहे. 2 नंबर घेतली तर मजा नाहीये, कारण उद्या चॅम्पियन विचारला जाईल, दुसरा क्रमांक कोणाचा हे विचारलं जात नाहीये. चॅम्पियन बनणं इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. तर जीवाचं रान करा हा सामना जिंकण्यासाठी. 48 धाबाकोट्याच्या सर्वात दमदार कमबॅक केलाय हे दुटण्या संघाने. दुसऱ्या षटकामध्ये कौतुकर्मी गोलंदाजाचं, कारण पहिल्या षटकामध्ये 21 धाबांचा सुलसुलाट, नंतर मात्र कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. दिवस बदलत असतात मित्रांनो, आणि क्रिकेट देखील बदललंय. सामना दाफलकावरती स्कोर सांगतील आमचे. एकूण धाबा 28 धाबा. 48 धाबा कुठत असताना दमछाक होती की काय मोठ्या गाव संघाची. 13 चेंडू आणि गरज आहे 20 धाबांची क्लोज एन्काउंटर. आमच्या स्कोरचा देखील आवाज बसलाय, कारण सातत्यानं धूळ जाते तोंडामध्ये. एवढं सोपं नाही स्कोरिंग करणं आणि कॉमेंट्री करणं. 13 चेंडू आणि 20 धाबांची गरज आहे. मजा आहे सामन्यामध्ये. थरार नाट्य. निलेश अजूनही मैदानावरती आहे. ॲज long as Nilesh will be there, the match will be safe for the Motagaon team. So let's see who will be become the champion of this tournament. Close encounter. 13 चेंडू 20 धाबा. थरार क्रिकेटचा गोलंदाज तयार. खेचलाय फटक्यामध्ये, नाही जमलं. बघायचंय फुटबॉलचा वापर. वा भाई वा, काय चलाकी दाखवली मैदानावरती. मिळणार ती फक्त एकच धाव. आता समीकरण असतं 12 चेंडू आणि 19 धाबांची गरज. पहिल्या षटकामध्ये 21 धाबा आणि आता धावपलकावरती धाबा आल्यात त्या एकूण धाबा आमचे स्कोर आम्हाला सांगतील. 29 धाबा म्हणजे या षटकामध्ये आल्यात त्या फक्त 8 धाबा. 19 षटक राहिलं. बारी बारी सबकी बारी, पहिले आपकी हा बमारी. पहिले फलंदाजांची बारी, आता गोलंदाजाची. निलेश थकलाय. यात निलेशचा मी इंटरव्ह्यू कव्हर केला होता, जेव्हा 2022ला खाडी चषकामध्ये सर्वात पाण्याची मागणी केली जाते, सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये त्यानं 10 चेंडूमध्ये 10 षटकार मारले, तेव्हा त्याचा मी इंटरव्ह्यू कव्हर केला की फिटनेस कुठेतरी कमी वाटतंय. हो, त्याने सांगितलंय 40 नंतर फिटनेस कमी होतोय. तर 40 नंतर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम बनवण्याची मशीन बंद होते आणि कोलेस्ट्रॉल वाढायला सुरुवात होते. म्हणून 40 नंतर तुम्हाला जास्त व्याधी होतात. त्यामुळे 40+ क्रिकेट खेळलात तर नेहमी आरोग्यदायी राहाल. कारण देर इज अ नथिंग ब्युटिफुल बेटर दॅन फिटनेस. फिटनेस इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. कारण ज्या दिवशी शरीर संपलं त्यावेळी जग संपलं तुमचं. त्यामुळे फिटनेसला प्राधान्य द्या. या आपण बोलूया डीजे कडं. 12 चेंडू 19 धाबांची गरज. थरार क्रिकेटचा येस संदीप सर. आणि शांकी घरत वहाल यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक रंगासाठी आलाय. या रंगा आणि इथे आमचे राज पाटील कोल्हेगाव यांचं इथे आगमन झालंय. राज पाटील यावं आपण, आपलं स्वागत आहे. वेळात वेळ काढून ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. रंगा संदीप सर, रंगा असंच नाचत राहिलं तर मला वाटतं गौतमी पाटील देखील फेल करेल. तो काय त्याचे पाय थरकतात. क्या बात आहे रंगा. हा त्याचा मेहनतीचा पैसा आहे संदीप सर. कारण असं म्हटलं जातंय की लाज धरा पाहुणं जरा जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कोणाची. आणि त्यामुळे खूप सुंदर नृत्यविष्कार सादरग्रस्त रंगा. कीप इट गोईंग, कीप गोईंग, ऑल दी बेस्ट. 12 चेंडू 19 धाबा. लक्ष भेटतो लढतीकडं. सामना फार महत्वाचा आहे. इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट मॅच ऑफ दिस टुर्नामेंट. गोलंदाज तयार. खाल्या नाला ऑनसाला केल्याचा प्रयत्न नाही जमलं. स्ट्रॉंग अपील. अपील किती स्ट्रॉंग होतं बघा. हातामध्ये डॉट चेंडू. येणारे चेंडू 11 आणि गरज आहे ते 19 धाबांची. नॉन स्ट्राईकला माशाप्रमाणे तडपडतोय. जसा पाण्याच्या बाहेर मासा तडपडतोय तसा निलेश मात्रे स्ट्राईक साठी तडपडतोय. गोलंदाज तयार. मजा येईल. फाईट सामना आहे. हे तुटणे वर्सेस मोठागाव 40+ फायनलचा सामना आपण एन्जॉय करतात. बॅकफुटला जाऊन ऑनसाईडला केल्याचा प्रयत्न. कॅच नाहीये. हा देखील जेल सुटलाय. तिसरा जेल सोडण्यात आलाय. 40+च्या माध्यमातून 2 धाबा आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न. याला म्हणतात आणलं दलतय आणि कुत्र पीठ खातय. कारण गोलंदाज मेहनत करतोय आणि जेलच तुम्ही टिपत नाही तर तो तरी काय करणार बिचारा. संपूर्ण पणाला जीव लावून जीव ओतून गोलंदाजी करतोय. मात्र क्षेत्ररक्षण खराब आहे. 3 जेल आतापर्यंत सोडलेत. 3 धाबा मिळणार. समीकरण वेगानं बदलणार. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती आता 16 धाबांची. त्यामुळे या 3 धाबा निलेशचा सोडलेला जेल, ती 1 धाव, एकूण 4 धाबा तुम्ही अतिरिक्त दिलेत. त्यामुळे हे तुटणे संघाचं भविष्य थोडंसं धोक्यामध्ये आलंय. येणारे चेंडू 10 आणि 16 धाबांची गरज आहे.
बघायचा सामना कोण जिंकणार. संदीप सर, यासाठी मला 40+ क्रिकेट खूप आवडतं, कारण प्रपंच सांभाळत आपल्या अनुभवाची शिदोरी जवळ घेत हा सामना खेळत असतात. तर त्यांचं विशेष कौतुक करूया आपण. 10 चेंडू 16 धाबा. बघायचा सामना कोण जिंकणार. येणारे या षटकातील 4 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत. बघायचं निलेश आलाय आता स्ट्राईक एंडला. नाहीये, निलेशला बीट केला चेंडू बॅकफुटला यावेळी खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाइडला ड्राईव्ह करायचा होता, नाही जमला. डॉट चेंडू मैदानावरती. निलेश मात्रे सारख्या सेट पहिल्यांदाला डॉट चेंडू फेकणं म्हणजे वालवंटामध्ये पाण्याचा शोध घेणं. डॉट चेंडू मैदानावरती. 9 चेंडू आणि 16 धाबांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर. वाटा मॅच. शॉर्ट ऑफ लेन खेचून दिलाय आणि फेकून दिला चेंडूला. हा हेतुटणे गावामध्ये चेंडू जाईल सीमा पलीकडे. दमदार षटकार. या गाण्याने भरपूर घरं बर्बाद केली. नशीब 2005ला आर पाटील डान्स बार बंद केले, नाही तर आपली लोक भिकेला लागली असती ना. बॅक टू क्रिकेट. 8 चेंडू 10 धाबा. आर पाटील यांचा आपण आभार मानूया, त्यांचा स्वर्गवास झाला. जाताना खूप चांगलं काम केलं त्यांनी. 8 चेंडू 10 धाबा. सर्वांचा आभार. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. निलेश खेळतोय 34 वरती. वाटा बॅटिंग. मधूमधून बाईकला देखील पाहतोय. आज त्याची अॅनिव्हर्सरी देखील आहे. बघायचं वनीला चांगला गेप देऊ शकतोय. ऑन साइडला खेचला फटका. फालेग रिझन मध्ये कोणी नाहीये आणि मिळणार ती एक धाव. चेंडू मागे निघून गेलाय आणि दुसऱ्या बॅटचा प्रयत्न नाहीये. कॉल दिलाय यावेळी, स्टॉपचा कॉल दिलाय, गो बॅकचा कॉल दिलाय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे 9 धाबांची. अजूनही सामना क्लोज एन्काउंटर आहे. निलेश मात्रेचा सोडलेला झेल सोडला की चॅम्पियन ट्रॉफी सोडली, हा देखील महत्वाचा विषय आहे. 7 चेंडू 9 धाबा. निलेशला 35 धाबा कुठल्यात. अप्रतिम फटकेबाजी आणि वाटा फंटास्टिक नोक बाय निलेश मात्रे. ही इज ऑन फायर. अजूनही तोच जोश, तोच जुनून, तोच जज्बा, तीच ताकद, तीच नजाकत आणि तीच फटकेबाजी अजूनही करत असताना. डाऊन द ट्रॅकला फलंदाज नाही जमलं. बॅकफुटला जाणार भाग पडलं. आता समीकरण असणार आहे. पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचा रेफर केले पंच या चेक केला जाईल. आता समीकरण असणार आहे 7 चेंडू आणि 9 धाबा. अजूनही सामना क्लोज आहे. हा सामना तुला कंपल्सरी चेसिंग असणार आहे 40+ माध्यमातून. हा नियम तिथे, त्यामुळे 7 चेंडू 9 धाबा. या पण ऐकूया आमच्या चंदू दादांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. मैदानाच्या चारही बाजूने चौफेर फटकेबाजीचा धाबा 35 कुठल्यात. त्यामुळे सामना अजूनही क्लोज आहे. बघायचं हे तुटणे सगळे सामना चॅम्पियन होणार की मात्र मोठा गाव संघ चॅम्पियन बनणार, ह्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. हॅट्रिक विकेटसाठी आमचे माजी सरपंच सन्मान्य तकदीर दादा कालानी मंचावरती आहेत. त्याने विकेट हॅट्रिकसाठी 5,000 पारितोषिक लावले आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मजा येईल. 7 चेंडू 9 धाबा. संदीप सर, सामना कोण जिंकणार. रात्र वैराची भय इथे संपत नाहीये, कारण जिंकण्याचं भय, हारण्याचं भय आणि दोन्ही फलंदाज आता मैदानावरती. बाहू बाहू क्या बात आहे. छोटे मिया तर छोटे मिया, बडे मिया सुभान अल्लाह. मजा आहे सामन्यामध्ये. 7 चेंडू 9 धाबा. चला प्लीज सामना सुरू करा दोन्ही संघ, कारण अजून एक रेग्युलरचा सामना खेळवायचा आहे. कारण 7 दिवस झाले, सप्ताह आहे, त्यामुळे भरपूर आयोजक थकलेत. त्यांच्या चेहऱ्यावरती थकवा दिसला मला, त्यामुळे प्लीज सामना सुरू करा आपण. 7 चेंडू आणि 9 धाबा. क्या बात आहे. सप्ताह आमचा 7 दिवसा क्रिकेटचा प्रवास. विश्वनाथ शेठ मस्करांच्या वाढदिवसाला औचित्य साधून ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनली. 32 संघ 40+ आणि रेग्युलरचे संघ 24 संघ, अशी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 7 चेंडू 9 धाबा. कंपल्सरी चेसिंग करायचा सामना, लक्षात असू द्या. काय
तकदीर शेठ कालन यांच्याकडनं कॅशसाठी 1000 रुपये हेदुटणे संघाला. क्या बात आहे तकदीर दादा, स्वागत आहे. कारण आतापर्यंत 3 झेल ड्रॉप झालेत. एक जरी झेल पकडला असताना ते हेदुटणे संघ मजबूत असता. आता कारण निलेश मातेचा सोडलेला झेल तो कर्दन काळ आहे, तर समोरच्या संघाला सोडत नाहीये. त्याला संधी देणं म्हणजे पायावरती कुऱ्हाड मारणं. बघायचं आहे येणारे चेंडू 6 आणि गरज ती 9 धाबांची. क्लोज सामना, क्लोज एन्काउंटर. मजा आहे सामन्यामध्ये. 7 चेंडू 9 धाबा. पापणी देखील लवत नाहीये, एवढं लक्ष प्रेक्षकांच्या मैदानावरती. कडी नजर आहे मैदानावरती. ऑब्झर्वेशन सूक्ष्म आहे कारण सामना फार महत्वाचा आहे. 7 चेंडू 9 धाबा. चॅम्पियन बनायचं आहे. जस्ट 9 रन्स अवे फ्रॉम चॅम्पियन आणि 9 धाबा डिपेंड करायचे तुम्हाला चॅम्पियन बनण्यासाठी. ऑल दी बेस्ट. खेचला फटका, निलेशला जीवनदान म्हणजे सामना सोडणं. क्या बात आहे. आईवा जेल टिपलाय आमच्या बच्च्यानं. आजची मुलं उद्याचं भविष्य. 500 रुपयाचा पार्श्व देण्यात येईल तुम्हाला. क्या बात आहे सौरभ, क्या बात आहे. सचिन अंपायर यांचा मुलगा, क्या बात आहे. आज दोन्ही पेमेंट, पंचांचं देखील पेमेंट होईल आणि त्याचं देखील पगाराचा दिवस आज. 5 चेंडू 3 धाबा. थोडीशी अशी मजा कारण सामना क्लोज आहे आणि 40+ कडून बीपीचा त्रास असतो, त्याला बीपी थोडासा आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतोय. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे 3 धाबांची. निलेशचा सोडलेला जेल मागात पडला आणि 100% मागात पडणार. आईबा कॅसेटी 500 रुपयाचा पार्श्व देऊ आम्ही. भगवान गोरपेकर यांच्या शुभासे देतोय. यावेळी मात्र एकदा मिळणार की नाहीये. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, हिट केला. या स्विंगर गोज बांपर. एका भावाचा बळी घेतलाय कारण धाव झाली असती, बॅट ग्राउंडिंग झाली नाहीये, त्याला फलंदाज बाद झालाय. समीकरण सर येणारे चेंडू 3 आणि गरज आहे 3 धाबांची. निलेशला स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं का, हा देखील प्रश्न विचारला डगआउट मध्ये. 3 चेंडू 3 धाबा. थरार क्रिकेटचा. फलंदाजांना बॅटच ग्राउंडिंग केली नाहीये. जर बॅट ग्राउंडिंग केली असे पोहोचला असतात, मात्र नाहीये, डायरेक्ट हिट झालाय. आणि मी कौतुक करेन सुधीर काळंचं, काय गोलेंचं अटॅकिंग मारा केलं त्यानं. काउंटर अटॅक, ट्रिमेंडस प्रेशर, वंडरफुल कमबॅक, एक्सलंट फिल्डिंग आणि 4 क्षेत्रामध्ये दबाव तंत्राचा अंड प्रेशर केल्या संघाला. त्यामुळे सामना शेवटच्या टप्प्यात आलाय. 12 चेंडू 19 धाबा, 11 चेंडू 19 धाबा, 10 चेंडू 16 धाबा, नंतर 8 चेंडू 10 धाबा, 7 चेंडू 9 धाबा, 7 चेंडू 9 धाबा, 5 चेंडू 9 धाबा, 4 चेंडू 3 धाबा आणि समीकरण उरलंय 3 चेंडू 3 धाबा. व्हॉट अ मॅच. 40+ क्रिकेट पैसा बसूल सामना झालाय मैदानावरती आणि 32 संघांना यावेळी 32 संघाचा सहभाग, 30 संघांना पराभूत करून संघ इथपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे चॅम्पियन बनणं महत्वाचं आहे. त्याला सामना स्पीडअप करा प्लीज. हे तुटणे संघ प्लीज सामना स्पीडअप करा कारण अजून एक सामना बाकी आहे. ही भैरवी आहे, काळ्याचं कीर्तन बाकी आहे कारण सप्ताह आहे आमचा. चला सामना सुरू करूया आपण. समीकरण बनलंय 3 चेंडू आणि 3 धाबांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर. निलेशनं सोडलेली स्ट्राईक संघाला मागात पडू शकेल की नाहीये याचं उत्तर स्पष्ट होईल मैदानावरती. 3 चेंडू 3 धाबा. कंपल्सरी जेसिंग करायचा सामना तुम्हाला 40+च्या नियमानुसार. बघायचा सामना क्लोज आहे. क्लोज एन्काउंटर. करणला मात्र माफ करा, काळनला मात्र फार सोडी संधी सुधीरला स्वतःला साबित करण्यासाठी. केसला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, डेंजर एंडला मात्र निलेश मात्र. त्याला माहिती आहे निलेशचं विकेट महत्वाचं किती आहे. त्यामुळे समीकरण आता क्लोज आहे. येणारे चेंडू 2 आणि 2 धाबांची गरज. ज्या प्रेक्षकांना बीपीचा त्रास आहे, हार्ट अटॅकचा त्रास आहे, कृपया करून सामना बघू नका. हार्ट फेल होऊ शकतोय, बीपी लो किंवा डाऊन होऊ शकते कारण सामना तसा आहे. 2 चेंडू 2 धाबा. फायनलचा सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. आणि हे बघा आमचे कलाकार, हे बघा कलाकार. कलाकारासाठी
विश्वनाथ मस्कर यांच्याकडे पाचशे देखील आले, ते कोणाला खाली सोडत नाहीयेत. हे प्रेम आहे त्यांचं. या 500 रुपयाचं आणि बरेचसे त्यांच्याकडनं देखील पारितोषिक 500 रुपयाचं या कलाकारासाठी. क्या बात आहे. शिवकालीन कला सादर केली. ऑनसाइडला चेंडू ड्राईव्ह केला असताना एकदा पूर्ण केले. आता मजा येईल. हो माय गॉड. हा देखील सोडलाय. निलेश माते ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करे आणि चॅम्पियन ठरला संघ मोठा गाव संघ. बघा नमन केलंय पुन्हा एकदा निलेश मातेनं या विकेटला. हा क्षण फार महत्वाचा आहे. हे नमन बघा त्याचं. पुन्हा एकदा नमन केलंय आणि फिल्डिंगच्या आधारावरती हा सामना गमावा लागलाय त्या हेदुटणे संघाला. ज्यांच्या माध्यमातून सतीश दादा स्मृती चषकाचं आयोजन खूप चांगलं करण्यात आलं होतं निलजेच्या मैदानावरती. उत्तम पाटील आणि नाना पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक. या चंदू कंटिन्यू. आपण समोर यायचं बघा. नक्कीच दानपट्टा मास्टर त्याचा सन्मान इथे आणि बक्षीस त्यांच्यासाठी नक्कीच देण्यात आलेले आहेत. चला दोन्ही संघ रेग्युलर आपण इथून आतमध्ये प्रस्थान करायचं. बहाल संघ तर लोढा हेमनचे आमचे सुभाष पाटील यांना विनंती आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सुभाष दादा या. हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो. हॅलो. चला दोन्ही संघ समोर या. तर सुभाष पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. सन्माननीय सुभाष पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतोय. भगवान गोरपेकर यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जातोय. वेलात वेल काढून ते आज या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सरर होलिका जले